कलर्स मराठी वाहिनीवरील काव्यांजली मालिकेच्या 8 मार्चच्या भागात काव्या सगळ्यांना सांगते, घर परत मिळवण्याची जबाबदारी माझी आहे, त्यामुळे कोणीही कुठल्याच प्रकारची मदत करू नका. मला ते माझ्या बळावर करायचं आहे. मी लवकरच मोठ्या ऑर्डर मिळवण्याचा प्रयत्न करेन. आज मी त्याच्याच मीटिंगसाठी जाणार आहे. त्यावर मग मधुरा काव्याचं कौतुक करत म्हणते, तू एवढ्या जिद्दीने प्रयत्न करतेयस, आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी आहोत. तिकडे प्रीतम वकिलांकडे जातो, मात्र ते त्याची निकिता विरोधातली केस घ्यायला नकार देतात आणि त्याला सांगतात, तुम्हाला केस करण्यापेक्षा पैसे अरेंज करायला पाहिजेत. इकडे काव्या ऑर्डर मिळवण्यासाठी क्लायंटला भेटायला जाते, तर ते तिला तुमच्या कंपनीची वेबसाईट, सोशल मीडिया अकाउंट्स आणि आतापर्यंत मिळालेल्या ऑर्डर्सचं प्रेझेंटेशन दाखवायला सांगतात. मात्र त्यांच्या ह्या मागण्या ऐकून काव्याला टेन्शनच येतं, कारण तिच्याकडे यातलं काहीही नसतं. आता काव्या ही मोठी ऑर्डर मिळवू शकेल का, आणि ऑर्डर मिळाली तर ती घर परत कशा प्रकारे मिळवणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. मालिका आता रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. पाहायला विसरू नका काव्यांजली रात्री 8:30 वाजता आपल्या कलर्स मराठीवर.